हॅलो आणि नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा सुवर्णाची जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि बघा, आज आपण बघतोय एकदम खस्ता, क्रंची आणि चविष्ट होममेड कुकीज, तेही घरच्या साहित्यामध्ये. तर अजिबात आपल्याला यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही आहे किंवा कोणतं एक्सपेन्सिव्ह साहित्य घेण्याची गरज नाही आहे. आणि बघा, मी तोडून दाखवते. एकदम खस्ता कुरकुरीत झालेली आहेत. जशी आपण मार्केटमधून घेतो ना, सेम तशीच झालेली आहेत आणि एकदम सोपी रेसिपी आहे. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला बघा, मी बटर घेतलेलं आहे. 1 वाटी मी बटर घेतलेलं आहे आणि वजनामध्ये हे 150 ग्रॅम आहे. तर याला व्यवस्थित काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मी रूम टेम्परेचरवालं बटर घेतलेलं आहे. अगर जर तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही त्या 10 मिनिटं अगोदर बटर काढून ठेवा फ्रिजमधून. तर ते वालं बटर आपल्याला घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बटर व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि याला क्रीमी असं बनवायचं आहे. एकदम सोपी रेसिपी आहे, कुणीही बनवू शकतं. फक्त प्रोसेस थोडासा मोठा आहे, पण रेसिपी एकदम सोपी आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला एकदम याला फ्लफी करायचं आहे मिक्स करून. तर व्यवस्थित बटर मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये मी घालते पिठी साखर. तर पिठी साखर मी 1 वाटी घेतलेली आहे आणि याला व्यवस्थित काय करते, मिक्स करून घेते. तर या मिश्रणाला व्यवस्थित काय करायचं आहे, मिक्स करायचं आहे. तोपर्यंत मिक्स करायचं आहे जोपर्यंत आपलं मिक्सचर एकदम मस्त क्रीमी होत नाही, याचा कलर बदलत नाही, याचा कलर हलका-हलका सफेद होत नाही, व्हाईट कलर आपल्याला थोडासा असा करायचा आहे. तोपर्यंत त्याला काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित याला काय करायचं आहे, 1-2 मिनिटं मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपली साखर आणि बटर व्यवस्थित मिक्स होईल. तर बघा, बटर आणि साखर एकदम परफेक्टली मिक्स झालेलं आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत बाकीचे इन्ग्रेडियंट. तर चला दुसरी प्रोसेस करूया. तर 1 वाटी घेतलेली आहे मी. त्यामध्ये मी 1 ते दीड चमचा तेल घातलेलं आहे. तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे. ते 1 ते दीड चमचा मी पाणीसुद्धा यामध्ये घातलं आहे. आता आपण यामध्ये घालतोय बेकिंग पावडर. तर बेकिंग पावडर मी 1 चमचा आणि थोडीशी घेतलेली आहे, म्हणजे दीड चमच्याच्या आसपास. सगळं मिक्स करायचं आहे जिन्नस. हे बघा, अशा प्रकारे आता हे तेलावालं जे मिश्रण आहे ते आपण बटरमध्ये घालून घेऊयात. हे बघा, तर हे मिश्रण आपण बटरमध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित काय करूया, त्याला मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे. तर आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये घालून व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त मी यामध्ये बेकिंग पावडर वापरते, सोडा वगैरे अजिबात वापरत नाही आहे. बेकिंग पावडर घालायची आहे बस आणि याला व्यवस्थित आता असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण. हे बघा, अशा प्रकारे. तर मिश्रण 1-2 मिनिटं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे व्यवस्थित फेटायचं आहे. डायरेक्शन अजिबात चेंज करायचं नाही आहे. तर हे बघा, अशा प्रकारे याला व्यवस्थित काय करायचं, मिक्स करायचं तोपर्यंत जोपर्यंत क्रीमी होत नाही आणि सॉफ्ट होत नाही. हे बघा, आता एकदम मस्त असं क्रीमी टेक्स्चर याला यायला लागलेलं आहे आणि एकदम मस्त फेटून झालेलं आहे बघा. तर आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत सुके पदार्थ. तर त्यामध्ये मी घालते सुरुवातीला मैदा. तर मैदा मी 1 वाटी सुरुवातीला घेते. तर मैदा आपल्याला चाळून घालायचा आहे. तर मैदा व्यवस्थित चाळून घेते 1 वाटी. हे बघा, अशा प्रकारे. तर आपण 1 वाटी मैदा यामध्ये ॲड केलेला आहे. आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर मैदा एकदम पूर्ण नाही घालायचं आहे. आपण इथे जवळ-जवळ 2 वाटी मैदा वापरणार आहोत. तर 1 वाटी मी आत्ता वापरलेला आहे आणि 1 वाटी मी थोड्या वेळाने घालते आहे. पहिल्यांदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. तर याला व्यवस्थित काय करायचं ना, मिक्स करायचं आहे हलक्या हाताने. आणि इथे पाण्याचा, दुधाचा वापर अजिबात नाही करायचा आहे. यामध्येच आपल्याला मिश्रण मिक्स करायचं. तर मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता उरलेली 1 वाटी पुन्हा यामध्ये चाळून घेऊयात आपण. तर पुन्हा 1 वाटी जी आहे ती मैद्याची मी घालून घेते. तर जवळ मी 2 वाटी मैदा इथे वापरलेला आहे. 2 वाटी मैदा, 1 वाटी बटर आणि 1 वाटी पिठी साखर. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मैदा चाळून झालेला आहे. व्यवस्थित काय करायचं आहे, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आणि व्यवस्थित जिन्नस सगळे मिक्स करून झाले की आपण याला व्यवस्थित हलक्या हाताने मळून घेऊयात. म्हणजे काय होईल की पीठ व्यवस्थित मळलं जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही एकदम घरच्या घरी बिस्किटे बनवू शकता आणि आता क्रिसमस पण येत आहे. तर क्रिसमसला सुद्धा बनवू शकता.
किंवा मग लहान मुले असतील तुमच्या घरामध्ये ते तर खूप आवडीने खातील, कारण बाजारातल्या बिस्किटांपेक्षा ही एकदम हेल्दी आहेत, टेस्टी आहेत आणि होममेड आहेत. तर एकदम ते लोक पसंत करतील लहान मुलं, तर नक्की ट्राय करा. आता बघा व्यवस्थित सगळे सुके जिन्नस मिक्स करून झालेले आहेत. यांना मी हाताने व्यवस्थित मळून घेते. तर हलक्या हाताने आपल्याला काय करायचं आहे, यांचं पीठ मळून घ्यायचं आहे, जसं आपण चपातीला मळतो. तर बघा कणिक मळून झालेली आहे. आता याचे 2 पोर्शन करत आहे मी. एक लार्ज पोर्शन आणि एक थोडासा त्याहून छोटासा पोर्शन. तर छोटा पोर्शन मी दुसऱ्या बाउलमध्ये काढून ठेवलेला आहे. आता लार्जवाला जो बाउल आहे, म्हणजे लार्जवाला जो पोर्शन आहे, त्यामध्ये मी घालते 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि त्यानंतर आपण जो छोटावाला पोर्शन आहे, स्मॉलवाला, त्यामध्ये घालूया 2 चमचे कोको पावडर. तर कोको पावडर यामध्ये घालायचे. आता त्यानंतर आपण काय करूयात, जे छोटावाला पोर्शन आहे त्यामध्ये अर्धा चमचा कॉफीची पावडर घालूयात. तर तुम्ही या जागेवर कॉफी एसेन्स पण वापरू शकता. आता त्यानंतर आपण जे लार्जवाला पोर्शन होतं त्यामध्ये घातले 1.5 चमचा व्हॅनिला एसेन्स आणि सगळं व्यवस्थित काय करायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. तर लार्जवाला जो पोर्शन आहे त्याला व्यवस्थित काय करायचं आहे, मळून घ्यायचं आहे कॉर्नफ्लोअर घालून. हे बघा अशा प्रकारे. तर कॉर्नफ्लोअर यामध्ये घातल्यामुळे काय होतं, की हे जेव्हा आपण रोल करू ना, ते अजिबात तुटणार नाही, चिपकणार नाही आणि एकदम व्यवस्थित रोल होऊन जाईल. त्यामुळे यामध्ये आपण कॉर्नस्टार्च घातलेला आहे. आता व्यवस्थित बघायला मिक्स करून झालेलं आहे. तर पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता जे स्मॉलवाला आहे त्याला मळून घेऊयात. तर स्मॉलवाला जेव्हा आपण मळतो, तर अगर तुम्हाला वाटलं जास्त घट्ट आहे, तर थोडासा पाण्याचा हात घेऊन मळा. म्हणजे मग काय होईल, की हे व्यवस्थित मिक्स होईल. तोपर्यंत मळायचं आहे, जोपर्यंत याचा कलर बदलत नाही. एकदम चॉकलेटी कलर पाहिजे आपल्याला, जसा चॉकलेटचा कलर असतो. तर बघा मळून झालेला आहे, एकदम चॉकलेटी कलरसुद्धा आलेला आहे. आता काय करूयात, याला बाजूला ठेवून देऊयात आणि थोडा किचनचा प्लॅटफॉर्म आपण क्लीन करून घेऊयात, कारण पुढची प्रोसेस आपल्याला किचन काउंटरवरती करायची आहे. त्याला व्यवस्थित स्वच्छ करून घेऊयात. आता बघा काउंटर व्यवस्थित मी क्लीन करून घेतलेलं आहे एकदम. आता काय करूयात, जे लार्जवाले पोर्शन आहे ते काढून घेऊयात आणि याला व्यवस्थित काय करायचं आहे, रोल करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर रोल करून घ्यायचं आहे आणि एकदम लांब असं रोल करायचं, जेणेकरून आपण याचे इक्वल पार्ट काढू शकतो. तर आपल्याला इक्वल पार्ट बनवायचे आहेत याचे. तर बघा अशा प्रकारे मी याला रोल करून घेतलेला आहे. आता याला कट करून घेऊयात इक्वल पोर्शनमध्ये. तर जेवढे पार्ट्स तुम्ही बनवू शकता तेवढे बनवून घ्यायचे. तर अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि बघा किती इझिली कट होतं एकदम. आता सगळं कट करून झालेलं आहे. तर मी याला बाउलमध्ये काढून घेते एका आणि साईडला ठेवून देते. अशाच प्रकारे काय करायचं आपल्याला, सगळे जे छोटे छोटे आपण पोर्शन बनवलेले आहेत त्यांना व्यवस्थित काय करूयात, बाउलमध्ये काढून घेऊयात. आता सेम प्रोसेस आपल्याला चॉकलेटी मिश्रणासाठी करायची आहे. तर याला पण आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला रोल करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. लांब रोल करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि याच्यासुद्धा इक्वल पोर्शनमध्ये पार्ट्स कट करून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे. तर आपले चॉकलेटवाले सुद्धा कट करून झालेले आहे. त्यांना आपण बाउलमध्ये काढून घेऊयात. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, यांना बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तर बघा आता सुरुवातीला काय करूयात, आपण जो व्हाईटवाला व्हॅनिला एसेन्सवाला पार्ट होता, पोर्शन होता, तर एक पोर्शन घेऊयात आणि याला व्यवस्थित काय करूयात, अशा प्रकारे रोल करून घेऊयात आणि याला लांब रोल करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण जेवढे पार्ट्स होते त्यांचे सगळ्यांचे असे रोल करून बाजूला करून ठेवायचे आहेत. आता ते झालेले आहेत. व्हॅनिला एसेन्सवाले चॉकलेटवाले सुद्धा सेम प्रोसेस करायची आहे आणि आपल्याला रोल करायचं आहे, की जरुरी नाही आहे की याचे सगळ्यांचे आकार सेम हवे आहेत किंवा मग जाडीला सेम हवे आहेत. फक्त आपल्याला लांब करायचे आहेत, रोल करायचे आहेत. तर ब्राऊनवाले सुद्धा रोल करून झालेले आहेत, व्हाईटवाले सुद्धा रोल करून झालेले आहेत. तो व्हॅनिला एसेन्सचा एक रोल मी घेतलेला आहे, त्यावरती आता मी ब्राऊनवाला ठेवला आहे आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे इक्वलमध्ये नाही लावायचे आहेत, फक्त एकावर एक ठेवायचे आहेत. हे बघा आणि असं प्रेस करून घ्यायचं आहे. तर असंच आपल्याला काय करायचं, संपूर्ण एकावर एक लावायचे आहेत आणि यांना व्यवस्थित हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचे आहे. हे बघा अशा प्रकारे सगळेच आपल्याला काय करायचे, करून घ्यायचे आहेत. आणि ही जी मी मेथड दाखवत आहे एकदम सोपी आहे, कुणी सहज बनवू शकतं.
तर बघा सगळे व्यवस्थित मी एकावर एक ठेवून असे प्रेस करून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा करायचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे काय करायचं आहे ना, प्रेस करायचं आहे आणि रोल करायचं आहे बस. हे एकावर एक आपण ठेवलेले आहेत. आता जेव्हा आपण यांना कट करू ना, त्याचा जो लूक येणार आहे आणि जे पॅटर्न बनणार आहे ना, एकदम वाव असं पॅटर्न बनणार आहे. हे बघा अशा प्रकारे मी यांना काय केलं, रोल करून घेतलेलं आहे. आता यांना व्यवस्थित काय करायचं आहे, रेक्टँगलमध्ये आपल्याला शेप बनवून घ्यायचा आहे. रेक्टँगलमध्ये व्यवस्थित मी याचा शेप बनवून घेतलेला आहे. आता सिल्वर पेपरमध्ये याला व्यवस्थित काय करते, गुंडाळून ठेवत आहे. हे बघा अशा प्रकारे असं फोल्ड करत जायचं आहे आणि प्रेस करत जायचं आहे, जेणेकरून हा इक्वल एकदम होऊन जाईल. आणि याला काय करायचं आहे, आपल्याला व्यवस्थित रोल करून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 15 मिनिटांसाठी. तर 15 मिनिटं यांना मी व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून देते आहे. असं रोल करा पहिल्यांदा आणि व्यवस्थित पॅक करून घ्या, त्यानंतर ठेवा. तर आता याला मी 15 मिनिटासाठी ठेवून देते फ्रीजमध्ये. 15 मिनिटाच्या नंतर बघूयात. तर हे बघा आता एकदम मस्त असा रोल आपला तयार झालेला आहे. तर फ्रीजमध्ये सेट व्हायलासाठी 15 मिनिटं ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर मग जेव्हा आपण याला कट करू ना, तर हे अजिबात व्यवस्थित पीस निघणार नाहीत. 15 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिटाच्या नंतर बघा आपण याला काढून घेऊयात. तर हे बघा एकदम मस्त असा निघालेला आहे. आता याला काय करूयात, आपण कट करून घेऊयात. तर जेवढं तुम्हाला छोटे मोठे जाडीला बनवायचे आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही कट करा. सगळे इक्वलमध्येच कट करा आपण. तर हे बघा अशा प्रकारे कट करायचं आहे आणि बघा एकदम मस्त असा पॅटर्न तयार झालेला आहे. आणि सगळ्यांचे पॅटर्न एक दुसऱ्यापेक्षा वेगळे बनणार आहेत. एकदम एक्झॅक्ट नाही बनणार आहेत, तर काहीच फरक पडत नाही. हे बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, सगळे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण यांना व्यवस्थित बेक करू. आणि हे मी एकदम कढईमध्ये बनवलेले आहेत, अजिबात ओव्हन वगैरे वापरलेलं नाही आहे. हे बघा अशा प्रकारे यांना कट करून घ्यायचं आहे. आणि बघा सगळ्यांचे पॅटर्न एक दुसऱ्यापेक्षा वेगळे आहेत, एक्झॅक्ट पॅटर्न अजिबात नाही आहे. बघा झेब्रा जसा असतो ना, तर त्याच्यावरती ज्या स्ट्रिप असतात त्या अकॉर्डिंग आपले बिस्किटांचे पॅटर्न बनवून तयार आहेत एकदम. आता मी एक ट्रे घेतलेला आहे, बेकिंग ट्रे. त्यामध्ये बटर पेपर घातला आहे आणि त्यावरती हे सगळे पीस ठेवून द्यायचे आहेत. तर पीस ठेवताना काय करायचं आहे ना, आपल्याला थोडा डिस्टन्स ठेवायचा आहे. तर इथेच मी थोडीशी मिस्टेक केलेली. तर यांना व्यवस्थित जास्त गॅप करून ठेवायचा आहे, कारण आपण यामध्ये बेकिंग पावडर घातलेली आहे, तर हे फुलतात. आता मी कढईमध्ये मीठ घातलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित प्रीहीट करून घेतलेलं 10 मिनटं. त्यावरती हा ट्रे ठेवून दिलेला आहे. तर 10 मिनटं 10 नाही 20 ते 25 मिनटं आपल्याला बेक करायचं आहे. तर मी 25 मिनटं यांना बेक केलेलं आहे मीडियम फ्लेमवरती. 25 मिनटाच्या नंतर बघा आपली बिस्किटे एकदम तयार झालेली आहेत. खटाई बोला किंवा बिस्किटं बोला, तर कुकीज आपले तयार झालेले आहेत. त्यांना आपण काढून घेऊयात. हे बघा एकदम दिसतात ना, एकदम मस्त. आणि यामध्ये मी गॅप कमी ठेवल्यामुळे काय झालं आहे बघा, एकमेकांना चिपकलेली आहेत. तर गॅप तुम्ही थोडा जास्त ठेवा, म्हणजे एकमेकांना अजिबात चिपकणार नाही. याला थंड करून घेऊयात पूर्णपणे 1 तास. 1 तासानंतर बघा थंड झालेली आहेत आणि किती मस्त आपली बिस्किटं निघालेली आहेत. तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा बनवू शकता. आणि मी बाकी उरलेले बिस्किटं प्लेटमध्ये बनवले, त्यामध्ये मात्र मी गॅप थोडासा जास्त ठेवलेला आहे, त्यामुळे ते अजिबात चिपकलेले नाही आहेत. तर हे बघा एकदम मस्त आपली क्रिस्पी आणि क्रंची अशी बिस्किटं बेक झालेत बघा. दोन्ही साईडने एकदम मस्त बेक झालेली आहेत, अजिबात करपलेली वगैरे नाही आहे. तर 20 मिनिट्स 25 मिनिट्स मीडियम तुम्हाला मिनिमम हवे आहेत बेकिंगसाठी. तर बघा मी एक तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, किती खस्ता झालेले आहेत बघा. एकदम लगेच तुटतंय आणि चवीला सुद्धा तेवढेच मस्त झालेले आहेत. तर आपले एकदम झेब्रावाले पॅटर्नचे बिस्किट तयार आहेत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपीज ट्राय करत राहा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा. हे बघा दिसतात ना, एकदम मस्त यम्मी आणि चवदार अशी बिस्किटं, तेही अगदी घरच्या घरी. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय.